बातम्या सविस्तर पाहूया। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात आणण्यात आला। ठाण्याचे न्यायदंडाधिकारी FC यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांची टीम मृतदेहाचं शवविच्छेदन करते। दरम्यान शवविच्छेदनानंतर आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला सोपवण्यात येईल। तळोजा जेलमध्ये असलेल्या अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी बाहेर काढण्यात आलं होतं। पोलीस मुंब्रा बायपास रोडवर पोहोचल्यानंतर अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला। अक्षय शिंदेच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी निलेश मोरे जखमी झालेत। त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही शिंदेवर गोळीबार केला आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। आज सकाळी 11:10 मुंब्रा पोलीस स्टेशनहून एक बॉडी पोस्टमॉर्टमसाठी आमच्याकडे आली। त्याचं इन्क्वेस्ट तिथेच झालं होतं। त्यांचे पेपर्स थोड्या वेळाने आले। त्याच्यानंतर प्रक्रिया जे हॉस्पिटलची प्रक्रिया सुरू झाली। तर प्रथम एक्सरे घेण्यात आले आहेत आणि आता पोस्टमॉर्टम थोड्याच वेळात त्याचं सुरू होईल आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ती बॉडी जी आहे ती कन्सर्न पोलीस स्टेशन म्हणजे या मॅटरमध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन यांना देण्यात येईल आणि त्यासोबत जो रिपोर्ट असेल तो देखील गोपनीय असतो, तो देखील आपण पोलिसांना हँडओव्हर करतो झाल्याचा।